सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। पुढचं सूत्र आपल्याला नारदांचं असं सांगतंय की तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सत्शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि। म्हणजे काय तर हे जे आत्मप्राप्ती केलेली ही जी योगी माणसं असतात, परमेश्वराचा अवतारच असतात, ते संत सज्जन असतात, त्यांच्या नुसत्या अस्तित्वानी तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, म्हणजे ही जी तीर्थक्षेत्र आहेत ना, ही आधीच तीर्थ आहेत, ती पवित्र आहेत, त्यांना ते अजून जास्त तीर्थक्षेत्र बनवून टाकतात. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने आधीच ते तीर्थक्षेत्र पवित्रच असतं, त्यांच्या अस्तित्वाने अजून ते जास्त पवित्र होतं. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि, म्हणजे आपली जी कर्म आहेत ती कर्म कशी असतात, आपण त्यांना काय नावं ठेवतो, चांगली कर्म वाईट कर्म है ना, आवडती कर्म नावडती कर्म. परंतु ही जी आपली विहित कर्म आहेत, विहित म्हणजे नियत कर्म, म्हणजे ती केलीच पाहिजे तशी कर्म आहेत, जी आपल्या मागे मागे येतात, परत परत येतात, ती केली नाही तर ती परत परत आपल्याला सुचवतात की मला कर. तर ती जी आपली नियत कर्म आहेत ती काय करतात, सुकर्म करून टाकतात. सुकर्म म्हणजे काय, एक अर्थ त्याचा असा होतो की आपल्याला त्या कर्माचं चांगलं वाईट पण, त्या कर्माचे कष्ट, त्या कर्मामधल्या अडचणी ह्या फीलच होत नाहीत, आपल्याला जाणवतच नाहीत, आपल्या हातून ती कर्म सहजपणे होतात. आणि दुसरा अर्थ असा की खरोखरीच कर्म करायला घेतली, कुणी म्हणेल याचं नशीब फार चांगलं, हातात काहीही घ्या ते होतंच, पण त्याच्यामागे साधना आहे, तो भक्त आहे, परमभक्त आहे तो. त्याच्यामुळे जर कर्म करायला लागला तो, तर आपोआप सगळ्या मार्गातल्या अडचणी नाहीशा होतात. कोणी म्हणतं सगळंच किती कठीण आहे, नाही काहीच हाताला सहज लागत नाही. म्हणजे काय, भक्ती कमी आहे. भक्ती जर खूप जास्त असेल, परमभक्ती असेल, तर योगक्षेमं वहाम्यहम गॅरंटी दिली आहे भगवंतानी. त्याच्यामुळे जर मार्गात अडचणी असतील तर त्या जाणवत नाहीत, आणि जर दुसरा अर्थ असा की कर्म जर करत असू तर मार्गातल्या अडचणी ॲटोमॅटिक दूर होतात. मग अजून काय करतात ते, सत्शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि, म्हणजे शास्त्र जी आहेत
हे ज्ञान देणारं हे जे शास्त्र आहे, ग्रंथशास्त्र, वेदशास्त्र, ही सगळी जी शास्त्र आहेत अध्यात्माची, हे आधी शास्त्र म्हणजे आधी पवित्रच आहेत. त्या अतिशय स्पष्ट अशी शास्त्र आहेत, सिद्धांत आहेत त्याच्यात. त्यांना अजून स्पष्ट शास्त्र बनवतात, अजून पवन पावन पवित्र शास्त्र त्यांना बनवतात. म्हणजे काय, त्यांच्या अस्तित्वानी सगळंच सुलभ होऊन जातं. इतकी भक्ती अफाट असते की ते असे भक्तीमध्ये एवढे रममाण झालेले असतात की त्याच्यामुळे ते या जगात फिरतात ना, तर त्यांना स्वतःला काही जाणवतच नाही. त्यांना असं वाटतं हवेत संचार करतोय की काय आपण. आणि त्यांच्या अस्तित्वाने सगळीकडे प्रेमाचं वातावरण तयार होतं आपोआपच. प्रसन्नता असते त्यांच्या वागण्यामध्ये. त्याच्यामुळे ते जिथे जातील ती जागा जर पवित्र होते. तर तीर्थक्षेत्री गेले तर आपण काय करतो, आपण तीर्थक्षेत्री जाऊन तीर्थक्षेत्राला जे साधू संत जातात आणि ते तिथे ध्यानधारणा करतात, त्यांच्या ध्यानधारणेमुळे तीर्थक्षेत्र पवित्र होतं. आणि आपल्यासारखे सामान्य माणसं काय करतात, तिथे जातात, तीर्थक्षेत्रांना जातात आणि तिथलं जे तीर्थ आहे, तिथलं जे पवित्रता आहे ते घेऊन ते येतात आणि ते पवित्र होतात. आपण गंगेत जाऊन काय करतो, गंगेचा पवित्रपणा आणतो आणि गंगेला काय देतो, आपली पापं देतो. आता योगी लोक काय करतात, त्यांच्या योगसाधनेनी गंगेचंच पाणी पवित्र करतात. हा जो घोळ आहे, हे गणित आपल्याला सुटणार नाही. आणि त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे की त्यांच्या केवळ अस्तित्वामुळे, त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या इथे तिथे जाण्यामुळे सगळीकडे इतकं पवित्र वातावरण तयार होतं की कोणतीही कर्म ही सुकर्म बनतात. कोणतीही तीर्थक्षेत्र असतात हे आधीच पवित्र, ते अजून पवित्र होतात. आणि त्याचप्रमाणे शास्त्र जी आहेत, आता उदाहरणार्थ ही भगवद्गीता काय किंवा आणखीन काय, हां, सगळी जी उपनिषदं आहेत, खूप पूर्वीचे असे शंकराचार्य आहेत आणि ते विद्वानच होते, यात वाद नाही. विद्वान असल्यामुळे त्यांनी जी लिहिलेली आहेत उपनिषदं ही अत्यंत कठीण आहेत. त्यांनी जी उपनिषदं लिहिलेली आहेत ती अत्यंत कठीण आहेत, म्हणजे आपल्याला अर्थ लवकर कळणार नाही. पण काय आहे, नंतरच्या काळात ती उपनिषदं इतकी सोपी केली गेली. तुम्ही विवेकानंदांची उपनिषदं वाचा. विवेकानंदांनी गीता इतक्या वेगळ्या पद्धतीने सांगितले. विवेकानंद हे सुद्धा विद्वान होते. शब्द त्यांचा महत्त्वाचा आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की जी काही शास्त्रामध्ये माहिती दिली आहे, सर्वसामान्य माणसाला ती कळत नाही. उदाहरणार्थ वेदात सुद्धा जी माहिती दिली आहे ती सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. अतिशय जड भाषा आहे त्याची आणि सिद्धांतच कठीण आहेत मुळी. साधी जी दर्शनं आहेत, 6 दर्शनं,
ती 6 दर्शनंसुद्धा अत्यंत कठीण आहेत. म्हणजे त्याच्यात डेफिनेशन्स खूप आहेत आणि ती कळत नाही, अतिशय गुंतागुंतीची आहेत. त्याच्यामुळे जे लोक या गोष्टींचा अभ्यास करतात अत्यंत पवित्र मनाने, ते लोक अत्यंत सोप्या भाषेत हेच ग्रंथ पुढच्यांना सांगू शकतात. हा इथे मतलब आहे की आधी शास्त्रग्रंथ हे कठीण असतात. सगळं शास्त्र सांगणारे म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टींच्या डेफिनेशन्स आणि कठीण असतात ते ग्रंथ. त्याची भाषा अत्यंत कठीण असते. तर ते सुद्धा हे लोक, योगी लोक जेव्हा वाचतात तेव्हा आपल्याला कळणार सुद्धा नाही इतक्या सोप्या शब्दामध्ये ते अर्थ सांगतात. आता योगी लोक कसे असतात याच्याविषयी चाललेलं आहे की सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतात. ते जिथे जातील तिथलं वातावरण आनंदी करून टाकतात, जिथे जातील तिथलं वातावरण पवित्र करून टाकतात. शास्त्रग्रंथ जरी त्यांनी अभ्यासले तरी ते शास्त्रग्रंथ सोप्या रूपात करून सांगतात. कर्मही करायची जरी म्हटली तरी कर्मसुद्धा अतिशय सुलभपणे करता येतात. हा त्यांच्या अस्तित्वाचा केवळ प्रभाव आहे. म्हणजे उदाहरणार्थच सांगते की आपण घरात काम केलं ना की आपल्याला थकल्यासारखं होतं बघा. आणि आम्ही चिन्मय मिशनमध्ये एवढं काम केलं की रात्रंदिवस अगदी 3-4 तास झोपून, आणि अगदी काहीच नाही 24 तास आम्ही फ्रेश असायचो एकेकाळी. असं झालं. म्हणजे काय आहे माहिती का, या लोकांच्या अस्तित्वाचा हा प्रभाव आहे की सगळीकडे कसं फ्रेश वातावरण. पण ह्याचा विश्वास कोणाला बसणं शक्य नाही, कारण तो अनुभवच असायला लागतो. तो अनुभवच आहे, मुळात तो अनुभव आला पाहिजे. आणि याला म्हणतात खरे योगी, याला म्हणतात खरे संतजन, की ज्यांची ना साधना अफाट झालेली आहे. नुसतं त्यांच्या सानिध्यात थोडा वेळ गेलं की आनंद होतो. सगळे प्रश्न सुटल्यासारखं वाटतं. शेवटी ज्याचे त्यालाच प्रश्न सोडवायचेत, पण कामं सुरळीत होतात, आपण थकत नाही. कित्येक शास्त्रांमधल्या गोष्टी सोप्या भाषेत आपल्याला कळायला लागतात. नुसतं आपण त्यांच्या सानिध्यात राहिलो तरीसुद्धा आपल्या जीवनात कितीतरी मोठे बदल होत जातात. हा या सूत्राचं महत्त्व आहे. शास्त्रग्रंथ हे नुसते शास्त्रग्रंथच राहिले असते ना, कुणाला त्याचं आकलन झालं असतं का? आत्तापर्यंत आपण कधी वाचले असते का श्रुतिग्रंथ किंवा उपनिषद किंवा आणखीन काय वाचलं असतं का कधी? पण ते पुढच्या पिढ्यांनी ते सोपे करत गेल्यामुळे आपल्याला आता ते समजायला लागलेत थोडे, म्हणून आपण ते वाचायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सगळ्या जगाला ते आनंद देणारे आहेत. शंकराचार्य म्हणा, विवेकानंद म्हणा, चिन्मयानंद म्हणा, कोणीही म्हणा, संपूर्ण जगाला आनंद देऊन जाणारे ते आहेत. असे हे साक्षात्कारी मानव असतात.
आता सिद्ध पुरुषांचं काय महत्व आहे ते सांगतायत. तर या सूत्रामध्ये सूत्र काय म्हणतं माहिती का? तन्मयाः. तन्मयाः म्हणजे तत्मयः म्हणजे काय? तेच होऊन जातात. ते जे चैतन्य आहे तर चैतन्यच ते होऊन जातात. ते म्हणजे चैतन्य आणि चैतन्य म्हणजे ते पूर्णपणे. ते जरी त्यांना शरीर त्यांनी धारण केलं असलं तरी सुद्धा त्यांना शरीराचं भान राहत नाही. ते पूर्णपणे चैतन्यच होऊन जातात असं हे सूत्र सांगतं. तन्मय होऊन जातात, त्यात ते अतिशय रममाण होऊन जातात. जर आपण परमेश्वर वेगळा नाहीच आपल्यापेक्षा इतका जर आपला अनन्य भाव झाला, मी परमेश्वर आणि मी एकच आहे अशी जर भक्ती झाली आपली आणि आपण त्याच्याशी लीन झालो तर ही अवस्था येते. म्हणजे हृदयात प्रेमाशिवाय परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काही नाहीच आहे. आता असे जे संत लोक आहेत त्यांना काय म्हणायचं? पृथ्वीवरचे देव म्हणायचं, बाकी काही नाही. त्याचं कारण एवढं आहे की देहाचं भान हे देवांना नसतं आणि म्हणूनच ते स्वर्गात उंच ठिकाणी राहू शकतात हलके होऊन. तर हे आता यांची कार्य फक्त पृथ्वीवर आहेत राहिलेली, म्हणून हे पृथ्वीवर असतात. नाहीतर हे पृथ्वीवरचे देवच समजायचे ज्यांना देहाचं भान नसतं, पण समोर दिसणाऱ्याला देह दिसतो त्यांचा, ते कार्य करतायत असं दिसतं, पण ते मस्तपणे विहार करत असतात सगळीकडे. आणि आपल्याविषयी लोकांना काय वाटेल याची त्यांना फिकीर नसते, कारण ते देहात नसतात. आपण देहात असतो ना, म्हणून हा काय बघतोय, तो काय म्हणतोय, ह्याची नजर कशी आहे, ह्याला काय वाटलं मी असं केलं तर, हे आपण बघतो. आपल्याला बघणं भाग आहे, आपल्याला ते करणं आवश्यक आहे. आपण अजून देहाच्या पातळीवर आहोत. अर्थात हे काही वेडे झालेले नसतात, पण बऱ्याच अंशी ईश्वरत्व आल्यामुळे ते वेडेपणा करत नाहीत कोणचंच, कारण त्यांच्याबरोबर ईश्वर असतो, तो कंट्रोलर आहे. त्यांच्याबरोबर नाही, तेच ईश्वर झालेले असतात आणि त्यांच्यातलं ईश्वरत्व हे नियंत्रक आहे, कंट्रोलर आहे. पण जे हालचाली त्यांच्या आवश्यक आहेत त्या ते हालचाली करतात. त्यांना दृष्टीने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने स्वतःचा देह कळत नाही, देह आहे हे कळत नाही, इतक्या स्थितीला ते पोचलेले असतात. आणि दुसऱ्यांचाही देह बघण्यापेक्षा दुसऱ्यांमधलं चैतन्य, दुसऱ्यांमधलं परमेश्वरच ते बघतात आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली होत असतात. त्या पातळीवर जाऊन ते जास्त कुणाची फिकीर करत नाहीत. पण फिकीर करत नाहीत ह्याचा अर्थ वाटेल तसं वागत नाहीत. ते त्याच्यात काहीतरी तथ्य असतं, ते कुणाला समजणं शक्य नाही आहे, ते कुणालाच समजणार नाही.
त्या त्या ठिकाणाला वेगवेगळ्या हालचाली करून त्या त्या ठिकाणाला त्या त्या व्यक्तीला पावित्र्य आणणं, हां, हे सगळं त्यांचं चालू असतं. नुसतं त्यांचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या ठिकाणाला ते पवित्र करून टाकतात. खरोखरी त्या जागी जायला आनंद होतो. आज आळंदी सांगा बरं, किती आनंद होतो. प्रत्यक्षात देहाने आहेत का ज्ञानेश्वर, पण चैतन्याने ज्ञानेश्वर तिथेच आहेत. म्हणजे ज्यांना हे कळलेलं आहे की देह म्हणजे मी नाही, त्यांनी देह टाकलं पण ते स्वतः तिथेच आहेत. पण हे कळल्यानंतरची अवस्था आहे. आणि म्हणून कितीतरी पवित्र वाटतं आळंदीला जाऊन. आता बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांनी तपश्चर्या केली. तो बोधिवृक्ष काय खूप जुना आहे, तो गयेला आहे म्हणून आता जायलाच पाहिजे असं आहे का काही? तर नाही. तिथे गेल्यावर पवित्र वाटतं. तिथे भगवान बुद्धांनी तपश्चर्या केली आहे बसून, म्हणून त्याला बोधिवृक्ष म्हणतात. म्हणून लोक तिथे जाऊन तपश्चर्या करण्याचा प्रयत्न करतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती म्हणजे काय, अशी एक म्हण आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता असं म्हणतात. मग ते का म्हणतात? कारण कशाचीही फिकीर करता येत नाही, पण काही साध्य करावं लागतं. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. जीवाची पर्वा न करता साध्य करावं लागतं सगळं, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, आपल्याला वाटतं हे योगी पुरुष यांचं सगळीकडे उदो उदो होतं आणि तसं आपण बनायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. ते एवढं सोपं नाही आहे. ते योगी कशामुळे होतात? आता तुम्हाला बरं दानाचं महत्त्व कळलं असेल. आपण जर दान केलं, काहीही दान केलं आपण, हां, आणि आता आपल्या दानाच्या कल्पना खूप चांगल्या झाल्यात. काहीतरी नवीन कोरं आणून काहीतरी दान करायला पाहिजे असंही नाही, आणि काहीतरी गलिच्छ नको असलेलं दान करायला पाहिजे असंही नाही. मग तुम्ही वेळ दान करू शकता, तुम्ही ज्ञानदान करू शकता, पण प्रत्येक वेळी नाही. कधी कोणाला लागली मदत आणि पैसे देऊ शकत असाल तर पैसेही द्या. म्हणजे कोणत्याही बंधनात अडकवत नाही आहे मी. दानाचं महत्त्व आपल्याला चांगलं कळलं. तर दान हे जे आहे ते कशासाठी आहे? आपल्या जवळच्या गोष्टी आधी बाजूला झाल्या पाहिजे, म्हणजे दुसऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोचतात. हे एक झालं. कारण जागा तर पाहिजे ना, दुसऱ्या गोष्टींना आपल्यापर्यंत पोचायला जागा हवी ना. म्हणून आपलं सगळं आधी रिकामं झालं पाहिजे. साधी गोष्ट आहे, खोलीतली जागा रिकामी झाली तर खोलीत वस्तू भरता येते. आता दुसरं म्हणजे काय आहे की आपण जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टींचं दान करून आपण जेव्हा त्याग करतो त्यावेळीच आपण योगी बनू शकतो. त्याचं कारण आहे, काही वस्तू साठवल्यात,
तर या माझ्या वस्तू आणि त्यांना सांभाळायचं आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. मग हे काही वर्षांनी आता साड्या नुसत्या पडून राहिल्या तर काय करायचं, मग त्याचा उपयोग करायचा आहे म्हणून त्या नेसायच्या आहेत वगैरे. अशा गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो आणि आपण बंधनात नाही का पडत. मग हे योगी लोक जे आहेत ते सगळ्याचा त्याग का करतात? कारण त्यांना एक सिक्रेट कळलेलं असतं. वस्तू आपल्याजवळ ठेवणं म्हणजे बंधनात अडकणं. काहीही आपल्याजवळ ठेवणं म्हणजे बंधनात अडकणं. काहीही त्यांच्याजवळ नसतं, काहीही नसतं म्हणजे ते बंधनात अडकत नाहीत आणि मग ते मुक्त होतात. म्हणजे हा केवढा मोठा त्याग झाला. माझं असं काहीही नाही असं अगदी आपण राहावं असं माझं म्हणणं नाही आहे. त्या भक्ती मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक मोठं सिक्रेट आहे की घरात काहीही असू दे पण त्याच्याशी आपलं नातं कसं पाहिजे. सगळं आहे पण सगळं माझं बीजं काही नाही. कशी आपली हे पाहिजे माहिती का, मनोधारणा. हे सगळं आहे, मी गेल्यावर पण हे इथेच राहील, मी असेपर्यंत वापरीन बास. म्हणजे माझं असं काही नाही हो. हॉटेलमध्ये जातो मी, इथे असेपर्यंत ही रूम वापरीन, मग भलेही तिथलं काही आवडू दे, काही आणायचं नाही आहे, ठेवायचं आहे तिथेच, नाही का. काहीही तिथलं आणायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आपण जे इथे आहोत तर इथे जे जे काही माझं म्हणून आणलेलं आहे त्यातलं आपण तर बरोबर काहीच नाही देणार. मग आपली मनोधारणा कशी व्हायला पाहिजे की जे काही आहे ते आहे, राहू दे, इथे वापरायचं तेव्हा वापरीन, टेन्शन घेणार नाही. अहो पण मी नसीन पुढे तर लोक आहेतच की, कुणीही का असे ना, मला काय काळजी. मी माझ्या जीवानीशी जेव्हा निघून जाईन तेव्हा मला काय काळजी आहे, कोणालाही वापरू दे. असे जर विचार ठेवले तर आपण बंधनात अडकत नाही तर बापरे हे मला वापरायला पाहिजे, हे आता कसं काय माझ्यानंतर कोण वापरणार, चला 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 भरभर सगळं वापरायचं. हे नाही का वापरलं मी अजून, आणि खूप आणायची सवय असते. मग असं होतं की त्या बंधनात आपणच अडकतो. हे माझं, ते माझं, हे मला टिकवून ठेवायचं आहे, ते मला टिकवून ठेवायचं आहे, याच्यात आपण अडकतो. जितकं सुटेल म्हणजे काय, आज सगळं आहे माझ्याजवळ. आजची परिस्थिती अशी आहे, मी एकदम 1857 सालची गोष्टच करत नाही आहे. वनात जायचं आणि तप करायचं असं नाहीच म्हणत आहे मी. परंतु आजच्या परिस्थितीनुसार सगळं आहे. जेव्हा वापरायचं तेव्हा शांतपणाने वापरू, हावरेपणाने वापरायची गरज नाही. जेवढं वापरायचं तेवढं वापरू, जीवाच्या वर वापरायची गरज नाही. पण अशी धारणा पाहिजे की माझ्यानंतर जग आहेच ना अस्तित्वात. जे कोणी त्याच्या मालकीचं असेल, ज्याच्या नावे लिहिलं असेल तो वापरेल ना, ते मला काय करायचं आहे. आज हा असा विचार आपण ठेवला तर आपण सगळ्यापासून अलिप्त होऊ आणि आपलं मन भक्तीमध्ये रमायला लागेल. म्हणजे काय, ट्रेनमध्ये जाताना डोक्यावर ओझं घेतलं काय आणि बाजूला ओझं ठेवून आपण गेलो काय, ट्रेन तितकेच किलो वजन वाहणार आहे ना आपलं. तसंच आपण करायचं आहे. सगळं डोक्यावरचं मी माझंचं ओझं
खाली उतरवून ठेवायचे. माझं असं काही नाही, वस्तू आहेत त्या वेळोवेळी वापरायच्या आणि ठेवून द्यायच्या, वापरायच्या आणि ठेवून द्यायच्या, त्याचा विचार करायचा नाही. आयुष्य कधी संपणार आहे हे माहिती आहे का? नाही. जेव्हा संपायचं तेव्हा संपेल, त्यात घाबरायची काय गोष्ट आहे? मिळताना माहिती होतं का मिळणार आहे? नव्हतं माहिती ना. वाट पाहत बसलं होतं का कधी मिळणार आहे आयुष्य? मग आता कधी संपत आहे, आता काय करायचं? संपेल तर मग काय होईल माझं? काहीच नाही. अशा रीतीने जर आपण वागलो तर ही अवस्था येते. त्यांनी जे सांगितलं आहे, सिक्रेट एक सांगितलं आहे की जर या सगळ्या गोष्टींचं मी माझंच ओझं जर खाली ठेवलं आपण, तर आपण परमेश्वराशी गट्टी करू शकतो, परमेश्वराशी आपण एकरूप होऊ शकतो. कारण मध्ये आड येणाऱ्या याच गोष्टी आहेत की काहीही झालं तरी सांगितलं आहे त्याग भरपूर याच्यात, पण मी नाही हो त्याग करू शकत. मग ते हे काय होईल माझं, माझी ती आवडती साडी त्याचं काय होईल? असं नाही आहे. म्हणजे तुम्ही काहीही सुंदर नेसू शकता, काहीही सुंदर दागिने घालू शकता, काहीही करू शकता, पण त्याच्यात लक्ष अडकायची गरज नाही. वस्तू कितीतरी वापरतो ना आपण आणि ठेवून देतो. बस वापरायचं, ठेवून द्यायचं. ज्याला नंतर जे घ्यायचं असेल तो घेईल, ज्याला फेकायचं असेल तो फेकेल. संपलं, विषय संपला. त्याच्यामुळे काय आहे, आपलं माझं असं म्हटलं की झालं बंधन, माझं म्हटलं की बंधन झालं. कोणतीही वस्तू कधीही नाश पावू शकते, कोणतीही वस्तू, कितीही चांगली वस्तू आपल्या नशिबाला येऊ शकते, कितीही चांगली वस्तू खराब पण होऊ शकते. असं सगळ्या बाजूनी आपलं मन तयार पाहिजे. आणि कुठल्याही बंधनात मी परमेश्वराशी जोडणं हे इतकं मौल्यवान आहे. त्याच्यात कुठल्याही फालतू गोष्टींचं बंधन, आपण बंधनात अडकायला तयार व्हायचं नाही आहे. पुढे सांगतात, मोदन्ते पितरौ नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति. काय आहे, फक्त हा मनुष्य, हा योगी मनुष्य केवळ आणि केवळ हे जी तीर्थक्षेत्र आहेत यांना पवित्र करतो का? अजून पवित्र करतो का? केवळ आणि केवळ शास्त्राच्या ग्रंथांना अजून शास्त्रोक्तपणा आणून देतो का? नाही. तर तो केवळ इतर जनांना तो आनंदी करतो का? तर जे लोक आज देह सोडून गेलेले आहेत त्यांना म्हणतात पितर. त्या पितरांना सुद्धा तो प्रमोदित करतो, आनंदित करतो. त्याचं कारण आता तुम्हाला कळेल की या देहाच्या साह्याने आणि या मनाच्या साह्याने आपण पितरांचा कितीही विचार केला तरी तो लंगडा पडतो. कारण ते बंधनात टाकणारं असतं, माझे लोक म्हणून. पण हा योगी हा देहातीत अवस्थेत असतो. आणि तो देहातीत अवस्थेत असल्यामुळे जर तो स्वर्गीय देवतांच्या सुद्धा जवळ जाऊ शकतो सूक्ष्मतेने, तर तो पितरांच्या जवळ का नाही जाऊ शकणार? सूक्ष्म जीवन आहे हे. आणि तो संपूर्ण सगळ्या पितरांना, त्याच्या वंशातले सगळे पितर जे असतात त्यांना तो मुक्त करून टाकतो म्हणजे ते मुक्त होतात त्याच्या विचारांमुळे. अनेक पूर्वीचे वंशज आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आलेले वंशज, कोणी आपल्या समोर देह सोडून गेलेत तर कोणी आपल्या
जन्माच्याही आधी देह सोडून गेलेले आहेत. पण या योग्याला मात्र सगळं समजतं आणि तो सर्व पितरांना, आपल्या वंशातल्या सगळ्या पितरांना तो मुक्त करून टाकतो. म्हणजे केवळ त्याच्या अस्तित्वाने ते मुक्त होतात, केवळ त्याच्यावर त्यांची आशा असते. इतकं सगळं आणि पुढे सुद्धा त्याच्या अस्तित्वामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये ते संक्रमित होत जातं. कारण तो जरी तसाच ब्रह्मचारी राहिला तरी त्याची भावंड ही पुढच्या पिढ्या वाढवणारीच असतात ना. हां, आणि सहोदर जे असतात, एकाच मातापित्यांचे जे सगळे भावंड असतात, त्यांच्यामध्ये या योग्याचे सगळे गुण उतरतात, ॲटोमॅटिकली उतरतात. फक्त सहोदरांच्या बाबतीत ही गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा हे योग्याचे काही गुण संक्रमित होत जातात. म्हणून अशी पद्धत आहे की हा इतका चांगला सात्विक आहे, तर ह्यांच्या आधीच्या पिढ्या बघितलं पाहिजे, नक्की कोणतरी साधुसंत होऊन गेला असला पाहिजे. मग त्याच्या त्या वंशाचा अभ्यास करतात. आता कोणतरी, आता उदाहरणार्थ शिवाजी महाराज घेतले, इतके ते अगदी शूरवीर आहेत जन्मतःच. ह्यांचा वंशविस्तार काय आहे, यांचे कोण पूर्वज एवढे शूरवीर आहेत, स्वराज्याचं एवढं भूक आहे असे कोण त्यांचे पणजोबा आहेत, खापर पणजोबा आहेत, असा शोध लावतात. तो एवढ्याचसाठी पिढ्या या योग्याचे सगळे गुण संक्रमित होत असतात. इतकं मोठं तो कार्य करतो. आणि म्हणून परमेश्वराला जाऊन प्राप्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. आणि म्हणून छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता सगळ्याचा आपण त्याग करायचा आहे. मान अपमान यासुद्धा गोष्टीचा त्याग करायचा. 2 मिनटं असतात त्या गोष्टी. 2 मिनटं कोणी मान दिला की बरं वाटतं, आणि कोणी इन्सल्ट केला की 4 मिनटं वाईट वाटतं. बाकी काही नाही, त्यातनं काही तथ्य निघत नाही. पैसे आज आले आणि उद्या नाही येत, काही तथ्य नाही, काहीही तथ्य नाही. जे करायचं ते आपण करत राहतो, पण त्याच्यात माझं आणि मी हे सगळं सोडून दिलं पाहिजे. जे होईल ते होईल, त्याच्यासाठी जे हातपाय हलवाविषयी वाटतील ज्यावेळी ते हलवायचे, उठायचं, कामाला लागायचं. पण त्याच्यानंतर फार अपेक्षा करत बसायचं नाही. आणि माझं काय काय आहे आणि मी तर कसं सांभाळू याची गरज नाही आहे. आपलं जीवन अतिशय त्रोटक आहे, इतकं जमवायलाच नको होतं. अतिशय त्रोटक आहे जीवन. त्याच्यामुळे त्यातला इंटरेस्ट काढून जर घेतला तर ही मोलाची गोष्ट आपल्याला साध्य होईल. म्हणजे हा जो योगी असतो तो आजूबाजूच्या परिसरात तर हे त्याचं अस्तित्व पसरवतोच, म्हणजे पवित्र करून टाकतोच तो आजूबाजूचा परिसर. त्याची उदाहरणं तर दिलेलीच आहेत. तीर्थक्षेत्र पवित्र करून टाकतो. अरे त्याच्या डोळ्यांनी त्यांनी ग्रंथ वाचायला घेतले, त्याच्या वाणीने तो बोलायला लागला शास्त्रीय ग्रंथ, इथं ग्रंथ पवित्र होऊन जातात. म्हणजे त्याला मोठा अर्थ प्राप्त होतो. काय आहे खरंच सांगते की खूप कठीण ग्रंथ आज इतके कानाकोपऱ्यात पडून आहेत, माहिती आहे का? कानाकोपऱ्यात का पडून आहेत त्याचं कारण लोकांना ते कळतच नाहीत. म्हणजे ते लिहिले ह्याचा अर्थ ते काही कमी किमतीचे आहेत, त्याला काय अर्थ नाही असं नाही. एकदम हायर लेवलने ते लिहिले गेले. त्या स्थितीत, परमेश्वर प्राप्त झालेल्या स्थितीत लोकांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत. पण पुढच्या पिढ्यांमध्ये येणारा हा जो योगी पुरुष आहे त्याची नुसती वाणी त्या ग्रंथांना बोलू लागली
की त्या ग्रंथांना प्रामाण्य येतं, त्या ग्रंथांचा अर्थ त्याच्या वाणीतून सोप्पा होऊन लोकांपर्यंत जायला लागतो आणि मग ते ग्रंथ प्रकाशात येतात. त्या शास्त्रीय ग्रंथांच्या शास्त्राला खरा अर्थ प्राप्त होतो. अशा कितीतरी गोष्टी, नुसतंच काय त्याच्या वास्तव्याने काय नुसतंच क्षेत्र पवित्र होतं असं नाही आहे. आता तर तो अव्यक्त म्हणजे जे पितर आहेत, जे पितर आहेत ते अव्यक्त आहे. अव्यक्त जगतालाही तो पवित्र करू शकतो, एवढी त्याची पॉवर आहे. त्याचं कारण सत्याची शक्ती आहे ही सगळी. आणि सतत 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 त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत राहतात, कारण त्याला तो भगवंताचा परम आनंद होत असतो. आणि पितर हे काय आहेत माहिती का? पितर हे शेवटी त्या योग्याला जन्माला घालणार आहेत. म्हणजे तो जो योगी आहे त्याच्या मनात परमभक्तीची भावना जागृत होईपर्यंत त्याच्याकडनं जी साधना होते आहे ती कोणाच्या उपकारामुळे? पितरांच्या. पितर, पहिले पितर माता पिता, नंतर आजी आजोबा, नंतर पणजी पणजोबा. आपण किंवा एखादा योगी जन्माला येण्यासाठी किती जणांचं योगदान आहे तुम्ही आठवा, प्रत्येकाने आठवा. आपले जे आई वडील आहेत, आज आपल्या जीवनात जितके सुखसोयी आहेत, मॅक्सिमम लोकांचं असं असेल, याला अपवाद असू शकतात, तितक्या सुखसोयी आई वडिलांच्या जीवनात होत्या का? त्यांचं काय नुसतंच येणं आणि जाणं झालं. केवळ कष्ट कोणासाठी? आपल्या मुलांसाठी. अशा कितीतरी पिढ्या गेल्यात. म्हणजे आपण इतक्या सुखवस्तू वातावरणात राहून पंख्याखाली AC मध्ये या ग्रंथांचा अभ्यास करतो आहोत आणि तरी आपण परमेश्वरापर्यंत पोहोचतच नाही. पण आज आपल्याला ही इच्छा होण्यासाठी किती पिढ्यांचं योगदान आहे. त्यांनी नुसतेच उन्हातानात कष्ट केलेत, आणि त्यांनी उन्हातानात कष्ट नसते केले तर आज पोटासाठी आपल्याला वणवण फिरावं लागलं असतं. म्हणजे जर तुमच्या प्राथमिक गरजात भागल्या नाही तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष कसे देणार आहात? असा या संज्ञेचा सखोल अर्थ आहे की पितरांची त्याला आठवण होते आणि ते सगळे पितर मुक्त होतात आणि त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागतात की केवळ या माता पित्यांमुळे आज मी या स्थानी पोचलो आहे. नाहीतर या माता पित्यांनी मला जगात जन्माला घातलं नसतं आणि माझ्यामध्ये ते इतके सुंदर गुण आले नसते त्यांचे, तर कसं काय झालं असतं? म्हणून या आठवणींनी आणि खरोखरीच आपल्या जीवनाच्या दृष्टीने आपण जर आईवडिलांकडे पाहिलं तर आईवडील हे संत असतात. त्यांचं जीवन हे संतासारखं असतं. मुलांच्या बाबतीत कितीतरी खस्ता खाऊन त्यांनी मुलांना तयार केलेलं असतं. बाकी काही ध्येयच नाही आहे जीवनात. आणि आज आम्ही सगळ्या सुखसोयी ठेवून आज आम्ही आमच्या जीवनात हे ध्येय ठेवू शकतो. म्हणजे काय आम्ही काय आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ आहोत? नाही. त्यांनी ही सगळी भूमिका आमच्यासाठी तयार करून ठेवली आहे असं त्या योग्याच्या मनामध्ये
सगळी ही पार्श्वभूमी तयार होते आणि म्हणून त्याच्या केवळ एका विचारांनी सगळे पितर मुक्त होतात आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागतात. अव्यक्त जगावर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. आणि या सगळ्याचं हे आहे की आपल्याला त्याग करायला जमलं पाहिजे. सगळं तर मिळालेलंच आहे, ते विचार मिळालेले आहेत, काय करायचं आहे, भक्ती करायची आहे, हे सगळं झालेलं आहे. जेव्हा केव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा त्याग करू. गोष्टींचा त्याग करायचं म्हणजे काय ते आत्ता सांगितलं आहे क्लिअरली. आता आयडियाज हळूहळू क्लिअर होत चालल्यात. वस्तूंचा त्याग करायचं म्हणजे वस्तू जागेवर राहू दे, जेव्हा वापरायचं तेव्हा वापरू, त्याचा सतत विचार करण्याची गरज नाही. विचारांचा त्याग करायचा आहे म्हणजे काय, आत्ता जेवढं करायचं तेवढाच विचार. काळाचा त्याग करायचा आहे म्हणजे काय, 2 मिनिटापूर्वीचा भूतकाळ आहे म्हणून त्याचा त्याग करून टाकायचा आहे. बस. त्याग म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. काही वैराग्य नाही, संन्यास नाही की काही नाही. फक्त त्या सगळ्या फालतू विचारांपासून दूर जाऊन आपल्यामध्ये सतत त्या भक्तीची ज्योत पेटत राहिली पाहिजे. आणि ती ॲटोमॅटिकली, ती काय मुद्दाम पेटवायची गरज नाही आहे. पुढची सूत्र अतिशय इंटरेस्टिंग आहेत. आपण आधी इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.